आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरज कृष्णा घाट परिसरात असणाऱ्या वॉटर हाऊस परिसरात कॉन्क्रिटीकरण करून घेतले। तसेच पावसात पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वयोवृद्ध वारकऱ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले। सध्या एकादशी निमित्ताने मिरज मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांची आणि वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। सर्वच नागरिक या वारकऱ्यांची विविध प्रकारे सेवा बजावत असताना मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हे प्रतिवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात। यासाठी यावर्षी त्यांनी वारकऱ्यांना छत्रीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली। तसेच कृष्णा घाट परिसरात दिंड्या वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून घेतले। त्यामुळे या ठिकाणी अनेक वारकरी आश्रय घेऊन विश्रांती घेत आहेत। वारीला कर्नाटकातून महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने लोक जात असतात। यांचा कुठला व्हॉट्सअप ग्रुप नाही, यांना कोण निरोप देत नाही, यांना काय सांगायची गरज नाही। असं आपली परंपरा हिंदू धर्माची बरेच वर्ष शेकडो वर्षही चालू आहे। तर या वारीला थोडी कुठं सेवा व्हावी म्हणून मागच्या वर्षी आम्ही इथं जे वारकरी येऊन जेवायला बसायचे इथलं कॉन्क्रिटीकरण करून घेतलं की त्यांना व्यवस्थित बसता यावं, त्यांना थोडी विश्रांती मिळावी, तिथं चांगली व्यवस्था व्हावी। त्यासाठी आम्ही ही मागच्या वर्षी 8 लाख रुपयाचं कॉन्क्रिटीकरण करून घेतलं आणि त्याचा लाभ आज आपण पाहू शकता की सगळ्या वारकऱ्यांना मिळत आहे। त्यांना इथं स्वच्छतेची व्यवस्था असेल, याच्या सगळ्या व्यवस्था होत आहेत। तर त्यात एक पुढची गोष्ट म्हणून आम्ही दरवर्षी 100-150 रेनकोट देत होतो, पण आज कालपर्यंत पाऊसच नव्हता। आज विठ्ठलाच्या आशीर्वादानं कृपेनं पाऊस चालू झालेला आहे, तुमच्या सगळ्यांच्या पायगुणानं चालू झालेला आहे। तर अशा वेळी काय करायचं, तर ऊन असलं तरी कामाला यावं आणि पाऊस असलं तरी असं म्हणलं तर छत्र्या दिल्यात आणि जुन्या टाईपच्या दिल्यात, म्हणजे एखादे आमचे जे वयस्कर लोक आहेत त्यांना टेकून चालता पण येईल आणि त्यांनी आनंदानं आणि चांगल्या पद्धतीनं वारी पूर्ण करावी म्हणून घाटावरच्या माझ्या भगिनी आहेत, मी आहे, आमच्यातर्फेही आम्ही थोडी सेवा म्हणलं तर हरकत नाही। सेवा दरवर्षी आम्ही करतोय। यावर्षी हे कॉन्क्रिटीकरण करून आणि त्यांना छत्र्या देऊन आम्ही आमच्या वाट्याची सेवा करायचा प्रयत्न केलेला आहे। विठ्ठलाकडे आमची हात जोडून विनंती आहे की विठ्ठला राया मायबापा चांगला पाऊस पडू दे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला चांगल्या सुखी राहू दे, एवढीच आमची विनंती। नानीबाई चिखलीवरून येतो। आता आज हे 3रा दिवस आणि बरेच वर्ष आता काहीतरी 18 वर्षे होत आली आम्ही ही पायी दिंडी चालतो आणि इथंच येतो। आज संरक्षणासाठी आमच्या पावसासाठी भिजतो आम्ही, भिजू म्हणून छत्री मिळाली आम्हाला साहेब थोरे साहेब थोरा साहेब छान वाटतंय। पाऊस लागायला तर घ्यायला, ऊन लागायला तर होणार, टेकायला येते एखादी गुडघं दुखायला तर